और आगे बढ़ेंगे। आपको बता दें कि हल्के फुल्के अंदाज में कहें तो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार का उनके भतीजे और एनसीपी एसपी नेता रोहित पवार के साथ आमना सामना हुआ। हालांकि रोहित उनका पैर छूते हुए दिखे तस्वीरों में, साथ ही दोनों के मध्य हल्की जो हंसी मजाक है वो भी हुई। दर्शन घे दर्शन काकाचं मी पण काकाचे त्यांनी आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झालं. पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो. विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे. शेवटी जी काही संस्कृती आहे, एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती. झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं. पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. पण शेवटी ते मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितली, सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथे निवडून आलेले, चांगली गोष्ट आहे. मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे. अब इसके मायने कई राजनीतिक जगत में लगाए जा रहे हैं। बहरहाल आगे बढ़े, आपको बताएं कि अजित पवार ने बारामती में उनके खिलाफ योगेंद्र पवार को मैदान में उतारने पर एनसीपी एसपी पर सवाल भी उठाए। युगेंद्र धंदा पाणी करणार आहे, त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध नाही. त्यालाच बरं माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलालाच माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं. मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली. परंतु चूक झाली म्हणजे काय घरातलाच माणूस उभा करायचा.